नमस्ते. तर हा माझा 25 तारखेचा व्हिडिओ आहे. तर 25 तारखेला ना माझ्या भाच्याचं लग्न होतं म्हणून आम्ही दोघं कल्याणला जायला निघालोत. तर आम्ही हॉलमध्ये आलोत आणि मग आधी पुण्यवचनाच्या वगैरे सगळ्या विधी झाल्या आणि नंतर मग लग्नाचा मुहूर्ताचा वेळ झाला. त्यामुळे लग्नाला हे बघा, हे माझे मिस्टर त्याचे मामा म्हणून ते सुरी आणि लिंबू घेऊन उभे आहेत आणि अशा प्रकारे ना माझ्या भाच्याचं लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. आणि नंतर मग सगळे लग्न लागल्यानंतर जो तो जेवणाच्या पंक्तीत लाईन लावतो, तर तसं आम्हीही लाईन लावली. कारण आम्हाला जेवून नंतर बाहेर जायचं होतं, म्हणजे इथून पुढचा प्रवास आम्ही सुरू करणार होतो. कारण आज ना 25 तारखेलाच आजच्या दिवशी माझ्या माहेरी कोंब्याची जत्रा असते. तर यूट्यूबला तुम्हाला ते सर्च केलं तर मिळेल आणि माझ्या गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे. मग आम्ही कल्याण ट्रेनने ठाण्याला गेलो आणि ठाण्यावरून 4 वाजता मत्स्यकन्या ट्रेनने आम्ही कोकणात जायला निघालो. तर आम्ही रात्री 2 वाजता घरी पोहोचली. हे माझं माहेरचं घर आहे आणि सगळी माझी माहेरची माणसं शनिवारपासूनच गावी मज्जा करत होते. तर हे बघा, हे तिकडे जत्रेला त्यांनी मजा केली, हे त्यांचे फोटो. आणि मग माझं राहून गेलं दर्शनाचं, म्हणून मग माझा भाचा मला घेऊन पहिला सातेरी मंदिरामध्ये गेला. मग तिथे जाऊन ना मी, हे बघा, हे आमचं सातेरी मंदिर आहे. तर तिची मी आता आज सगळ्यांनी आधीच भरल्या होत्या ना ओट्या, मग माझीच राहिली होती म्हणून मग मी तिथे जाऊन ओटी भरली. आणि अशा प्रकारे ना हा माझा 25, 26, 27 आणि 28, 29 तारीखपर्यंतचे हे माझे व्हिडिओ आहेत. म्हणजे मंगळवारपासून शनिवारपर्यंतचं. आणि मग तिकडे आम्ही 2-3 दिवस खूप मज्जा केली. आणि नंतर मग गुरुवारी दिवशी ना मी मांडवी गाडीने सिंधुदुर्गला आली. तर हे बघा, माझ्या घरासमोर इतकं सारं गवत वाढलं होतं. मग गुरुवारी मी पूर्ण घर साफ करून घेतलं आणि शुक्रवारी मग हे गवत कापणाऱ्याला बोलवलं आणि घरासमोरचं सगळं गवत त्या कटरने त्याने आम्हाला कापून दिलं. आणि गवत कापून झाल्यानंतर मग बघा किती छान असा परिसर दिसतो. पण घर इतकं घाण झालं होतं ना, आणि गावी आपण जर राहत नसेल तर सगळं असंच खराब होऊन जातं. आणि हे बघा, असं गवत वाढलं ना की ते कापून घ्यावंच लागतं, नाहीतर मग मागे माहीत ना मला 3 वर्ष आम्ही गवत कापून पण आग लागली होती, म्हणजे झाडांना वगैरे सगळं जळून गेलं होतं. आणि हे माझ्या नारळाच्या झाडाचं शहाळं आहे, तर ते मी मुंबईला घेऊन आली आहे म्हणून ते काढून घेतलं. आणि मग 2 दिवस साफसफाई केल्यानंतर शनिवारी आम्ही मांडवी गाडीने मुंबईला जायला निघालो. आणि मग स्टेशनला आलो आणि मग मांडवी गाडीमध्ये बसलो. आणि मग गाडीनं तशी खूप लेट होती, त्यामुळे रात्री 11:30 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा, रविवारचा. तर रविवारी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा ते मी गॅलरीत जाऊन बघितलं, तर माझी झाडं सगळी छान होती. कारण मी ते पाण्यामध्ये भांड्यामध्ये ना पाणी भरून त्यात सगळ्या कुंड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे सगळी झाडं छान होती. पण टेरेस मात्र तेवढी खूप खराब झाली होती. सगळं झाडांची पानं वगैरे पडली होती, कबुतराने खूप घाण केली होती, कारण घरी कोणीच नाही ना म्हणून. आणि म्हणून मग सकाळीच आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी पूर्ण टेरेस आम्ही स्वच्छ साफ करून घेतली. आणि मग झाडं व्यवस्थित तिथे लावून घेतली. तर माझं जे जास्वंदीचं झाड आहे ना या कोपऱ्यातलं, तर ते ना मी खाली नेऊन ठेवलं वॉचमॅनला सांगून, आणि बाकीची झाडं ना ही अशी सगळ्या प्रकारे अशी लावून घेतली. तर असा होता माझा 5 दिवसाचा प्रवास. थँक्यू.